आता फळांचं झाड आहे समजा आणि त्याला खूप कडू फळं येत आहेत, म्हणजे त्या प्रोडक्शनमध्ये चुकी आहे. सो मला जर त्या फळाला बदलायचं आहे आणि मी फांदी तोडते आहे आणि परत विचार करते की आणि वेट करते की नाही आता ह्या झाडाला चांगली फळं येतील. पण मी विचार करते, प्रयत्न करते, परत वाट बघते. परत जेव्हा फळ येतं तेव्हा मला रिअलाईज होतं की नाही, फळं तर नाही बदलली. सो जेव्हा आपल्याला फळ बदलायचं असतं, जेव्हा आपल्याला त्या बीपासून सुरुवात करावी लागते. सो आपल्याला आधी ते झाड खोदावं लागतं, हां ना. ते झाड काढावं लागतं बाहेर. त्याच्यानंतर तिथे नवीन बी पेरावी लागते. ती बी पेरल्यानंतर तिला पाणी द्यावं लागतं, त्याला खत टाकावं लागतं, त्याचं रक्षण करावं लागतं वादळापासून, पावसापासून. जर समजा पाऊस नसेल तर पाणी टाकावं लागतं. सो अशा प्रकारे आपल्याला संगोपन करावं लागतं त्या बीचं आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी त्या बीला फळं यायला लागतात आणि येताना ते बी एकटं बरं नाही येतं. त्या एका बियापासून तुम्हाला हजारो फळं अनेक वर्ष भेटतात. सो असंच असतं आपलं आयुष्य आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन. सो आपण 30 वर्ष, 35 वर्ष किंवा जे काही तुमचं आता वय असेल, समजा 20 वर्ष, आपण चुकीचं कम्युनिकेट करतो आहे, आपण रॉंग वर्ड्स वापरतो आहे. सो आजच मी एका स्टुडंटला समजवत होते आणि मी विचार केला की अरे हा बेसिक टॉपिक आपण परत एकदा छान प्रकारे शिकवायला हवा. सो म्हणून हा व्हिडिओ आजचा खास तुम्हा सगळ्यांसाठी. चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. मराठी व्हिडिओ माझा मराठी चॅनल नवीन आहे, त्याला सपोर्ट करा. चॅनलला जास्तीत जास्त व्हायरल करा, सो जेणेकरून राईट टीचिंग राईट लोकांपर्यंत पोचेल. सो जेव्हा ते फळ आणि आपलं लाईफ याला आपण एकत्र करतो, तेव्हा आपल्या आयुष्यात येणारे जे इन्सिडेंट्स आहेत ते म्हणजे ती फळं, म्हणजे जे वर्तमान काळात आपण जगतो आहे. सो आता कसं होतं की आपण 30 वर्षापासून 35 वर्षापासून एकाच पॅटर्नमध्ये आयुष्य जगतो आहे. सतत आपण तेच कंप्लेंट करतो आहे, सतत आपण आपल्या टॉपिक्सबद्दल मैत्रिणींबरोबर, मित्रांबरोबर किंवा कोणासोबतही डिस्कस करतो आहे. सांगताना आपण त्याच गोष्टी सारख्या सांगतो आहे. जसं मी एक्झाम्पल म्हणून सांगते की माझा हजबंड असा आहे, माझी सासू अशी आहे, ती असं करते, ती तसं करते. सो हे तुम्ही जेव्हा नेगेटिव्हली बोलत असताना, तेव्हा ब्रह्मांडचा हा साधा आणि सोपा नियम आहे आणि तो नियम आहे की तो सगळ्या गोष्टी ॲक्युरेटली कॅप्चर करत असतो आणि त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात परत पाठवत असतो. आता तुम्ही म्हणाल की मॅम हे कसं? सो नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आणि आपण एखाद्या कन्व्हर्सेशनमध्ये बोलतो आहे कॉलवरती आणि त्या कन्व्हर्सेशनमध्ये मी म्हणाले की मला आज नायकीचे शूज घ्यायचे आहेत, तर AI इतका स्मार्ट आहे की ते नायकीचा शूज हा शब्द तो पिक करतो आणि तशाच प्रकारच्या ॲडव्हर्टाईजमेंट आपल्याला यायला लागतात आणि त्या ॲडव्हर्टाईजमेंट यायला लागतात आणि आपण मग म्हणतो की अरे मला घ्यायचं होतं आणि हे माझ्यासमोरच आलं की. सो नेहमी लक्षात घ्या, जर माणसांनी AI बनवलं आहे, ही सिस्टम बनवली आहे आणि ती सिस्टम इतकी ॲक्युरेट आहे. सो ज्या देवानी ह्या माणसाला बनवलं आणि त्यांनी ते सिस्टम बनवलं, तो देव किती ॲक्युरेट असेल. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण निरीक्षण करायला लागतो, तेव्हा आपल्याला आयुष्यात समजायला लागतात. सो मी प्रत्येकाला तेच समजवते आज जे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुमचे शब्द बदला. जेव्हा तुमचे शब्द बदलतील तेव्हा तुमचं आयुष्य बदलेल. तुम्ही जर सतत तेच नेगेटिव्ह रडगाणं 4 माणसांसोबत गाताय, कंटिन्यू तुमचे तेच प्रॉब्लेम सगळ्यांना ऐकवताय, तर तुमच्या आयुष्यामध्ये तेच प्रॉब्लेम रिपीटेडली येणार आहेत. बिकॉज युनिवर्स हा नेहमी तो शब्द घेत असतो आणि त्या शब्दानुसारच ती एनर्जी युनिवर्समध्ये रेडिएट होत असते. तर तुम्ही एका सिग्नल टॉवरप्रमाणे असता. तुम्ही ज्या नंबरला फोन लावणार आहात, फोन तिथेच लागणार आहे ना. जर समजा तुम्ही आमच्याकडे कॉल केलात ब्रेसलेट ऑर्डर करण्यासाठी, तर आम्हालाच लागतो की नाही, किंवा तुम्ही तुमच्या फ्रेंडला केला तर त्यालाच लागतो, दुसऱ्याला नाही लागत कॉल. सो प्रत्येक नंबरची एक फ्रिक्वेन्सी असते, प्रत्येक शब्दाची एक एनर्जी असते. सो अनेक भाषा आहेत, युनिवर्सला भाषेशी काही घेणं देणं नाही, पण प्रत्येक शब्दाला जेव्हा आपण उच्चारतो ना, तेव्हा त्या शब्दामुळे आपल्यामध्ये एक एनर्जी निर्माण होत असते. जसं मी म्हणालं की समजा आता मी म्हणाली तुम्हाला कचरा, तर लगेच असेवाले फिलिंग्स येतात. किंवा जर मी म्हणाले की वाव गोल्ड,
तर लगेच आपल्याला बरं वाटायला लागतं. सो आपल्या प्रत्येक शब्दानुसार आपली फ्रिक्वेन्सी, आपले व्हायब्रेशन्स बदलत असतात. सो त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा नेगेटिव्ह शब्द वापरता ना, की माझा नवरा बदलतच नाही आहे, माझी सासू अशीच आहे, मला त्रास देते आहे, मला सक्सेसच भेटत नाही आहे, माझं प्रमोशनच होत नाही आहे, माझा बिझनेसच चालत नाही आहे, तर ह्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये रिपीटेडली तुम्हाला भेटत असतात आणि तुम्ही म्हणता की हे कसं होतं आहे. सो हे तुम्हीच क्रिएट करताय, कारण तुम्हीच ते बी लावताय. पण आता इतके वर्ष लावलेल्या बिया एक दिवस अफर्मेशन करून होईल का हो? आज क्रिस्टल घातलं, मला आज लगेचच त्याचं रूप भेटेल का? सो तूप खाऊन कधी लगेच रूप नाही येत. आपल्याला प्रत्येक गोष्टीला एक वेळ द्यावा लागतो. त्या वेळेसाठी ना आपल्यामध्ये पेशन्स असायला हवे. कारण आपली नेहमी परीक्षा घेतली जाते. आपल्याला नेहमी त्या परीक्षेत पास व्हायचं असतं. पण जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करत असतो, तेव्हा धैर्य, तुमचे पेशन्स हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. सो माझ्या आयुष्यातही अनेक वेळा प्रॉब्लेम्स येतात. जरी मी लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करते, मेडिटेशन करते आहे, पण जेव्हा मी त्या प्रॉब्लेम्सना पाठी वळून बघते, तेव्हा एक वेगळी सोनाली तयार झालेली असते. सो प्रत्येक प्रॉब्लेम हा एक वेगळी अपॉर्च्युनिटी घेऊन आलेला असतो. त्यामुळे आपल्याला खरं कोण, खोटं कोण ह्याची ओळख होते. जे आपल्याला आपले आई-वडील किंवा कुठलंही शाळेतलं ज्ञान किंवा जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकवते, ते जितकं नाही शिकवू शकत ना, तितकं आपल्याला अनुभव शिकवून जातो. एखाद्या माणसाची खरी ओळख की तो कसा आहे, हे आपल्या वाईट वेळात होते. आपण कोण आहोत हे आपल्याला तेव्हा कळतं, जेव्हा आपल्या लाईफमध्ये विस्फोट होतो. सो त्याच्यानंतरच एक चांगली डिझाईन तयार होते. सो सोनं जर बिस्किटमध्ये असेल, तर त्या सोन्याला तुम्ही कानात घालू नाही शकत. पण जेव्हा एव्हरीडे तुम्हाला गोल्ड घालायचं असतं, तर तुम्हाला त्या गोल्डला तापवावं लागतं, डिझाईन द्यावी लागते, मोल्ड करावं लागतं आणि मग एक सुंदरशी डिझाईन तयार होते. सो त्याचप्रमाणे आपलं आयुष्य असतं. आपण नेहमी घडवले जात असतो. सो आता परवाच मागे मी श्री स्वामी समर्थांची जेव्हा सिरियल बघत होती, सो स्वामींनी त्याच्यामध्ये काय केलं, 2 स्टोन आणायला सांगितले. एक स्टोन होता ज्याला श्री स्वामी समर्थ ठोके मारत होते, तर तो रडायला लागला की नाही, नको, मला सहन नाही होत आहे, खूप वेदना होत आहेत. सो मग त्यांच्या आजूबाजूला बसलेली जी मंडळी होती ती म्हणाली की नको 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 नको, ह्या वेदना याला नको आहेत, तर सोडून टाका करून ह्याला. सो त्या दगडाला साईडला ठेवतात. त्याच्यानंतर सेकंड दगडाला उचलतात आणि तो सहन करतो सगळे ठोके. आणि त्याच्यानंतर त्याच्यातून एक मूर्ती घडते आणि मग श्री स्वामी समर्थ ती मूर्ती हातात देतात आणि सांगतात की जा, तिथे देऊळ बनते, त्या देवळामध्ये ही मूर्ती सांग पूजेला लावायला. आणि ती मूर्ती मंदिरात जाते आणि जे दगड असतात, ज्याने ठोके सहन केलेले नसतात, त्या दगडांना ते देतात की सांग ह्यांना पायरीवर ठेवायला. सो जेव्हा आपण काळाचे ठोके सहन करतो, जेव्हा आपण दुःखातून जातो, सो तेव्हाच आपण माणूस म्हणून एक मूर्ती घडत असतो. सो ती मूर्ती नेहमी आयुष्यभर लक्षात ठेवली जाईल की नाही, लोकं तिला नमस्कार करणार. पण जे दगड ज्यांनी ते दुःख सहनच नाही केलं, सो ते दगड बेसिकली पायरी बनून राहणार आहेत आणि लोकं त्याच्यावर रोज पाय देऊन जाणार आहेत. सो आत्ता होणारा जो त्रास आहे, तो आपल्या उद्याला घडवत असतो. सो मला नाही होत पॉसिबल की मी प्रत्येकाशी 15-15, 20-20 मिनटं बोलू, तरी आम्ही ट्राय करतो. पण अनेक कॉल्स असतात, दिवसाला 30-40 कॉल, परत माझे सेशन्स असतात, माझे क्लासेस असतात. सो त्या सगळ्यांकडे पण माझी कमिटमेंट असते, म्हणून मी हे व्हिडिओज बनवते. सो त्याच्यामध्ये पण आपल्याला असं वाटते की प्रत्येकाला आम्ही हे व्हिडिओ सेंड करावे. सेंड करणं नाही पॉसिबल होत. चॅनलवरती या. आपल्याला यूट्यूब नसेल समजत, आजूबाजूवाल्यांना विचारा, कोणीही लहान मूल हल्ली सहज दाखवेल. चॅनलवर या. माझ्या चॅनलच्या खाली तुम्हाला माझा फोटो दिसेल, त्या फोटोवर क्लिक करा, मग तुम्ही चॅनलवर याल, मग व्हिडिओजमध्ये जा, स्क्रोल करा. आता हल्ली नवीनच चॅनल बनवला आहे हा मी मराठीमध्ये, कारण मला ही सिरीज सुरू करायची होती. सो डे 1, डे 2, डे 3 लाईनीत व्हिडिओ आहेत, फक्त बघायचे आहेत आणि तुमचं माइंडसेट चेंज करायचं आहे. कारण हे जे नॉलेज मी तुम्हाला देते आहे ना, हे मी गेले 8 वर्ष शिकते आहे आणि त्याच्यानंतर आज मी तुम्हाला हे एका व्हिडिओमार्फत समजवते आहे. सो फक्त तुम्हाला इतकं इझी टास्क करायचं आहे की एव्हरीडे चॅनलवर येऊन डे 1 पासून व्हिडिओज बघायचे आहेत. सो रोज पाठवणं नाही होत पॉसिबल आम्हाला, तुम्हीही समजून घ्या. मीही सिंगल हँडली म्हणजे आम्हाला असं नाही आहे की मी एकटी हे सगळं सांभाळते, माझी टीमसुद्धा आहे, पण हिलिंग आम्ही स्वतः देतो आहे.
त्याच्यानंतर कधीकधी माझे क्लासेस असतात, एव्हरीडेज असतात. कधीकधी कोणाला जास्त हिलिंग हवी असते, त्याच्यामुळे 30च्या ऐवजी 35 ब्रेसलेट्स पण असतात. सो प्रत्येक ब्रेसलेटला मला 10 ते 15 मिनटं वेळ द्यावा लागतो. त्याच्यानंतर माझे जे पण ॲब्रॉडचे क्लायंट्स आहेत त्यांचे सेशन्स माझे रात्री असतात. सो मी रात्रीच 11, 11:30, 12ला फ्री होते. सो ह्या वेळेमध्ये मी हे व्हिडिओज पण बनवते तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला हे सगळं नॉलेज भेटावं. सो व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या फॅमिलीपर्यंत पण पोचवा. यू नेवर नो की कुठला शब्द कोणाचं आयुष्य बदलेल. सो नेहमी लक्षात घ्या, तुम्ही काय बनताय हे तुमचे प्रॉब्लेम्स पण डिसाईड करत असतात. त्याच्यामुळे आयुष्यात येणारा प्रत्येक प्रॉब्लेम हा अपॉर्च्युनिटी घेऊन आलेला असतो. सो नेहमी लक्षात ठेवा की जे तुम्ही शब्द पण वापरताय ना, ते तुमच्या लाईफला आकार देत आहेत. सो आपलं आयुष्य हे आपल्या शब्दांवरती चाललं आहे. सो प्रत्येक शब्द हा एक भावना घेऊन येतो आणि ती भावना आपल्या आयुष्यामध्ये तेच व्हायब्रेशन युनिवर्समधून अट्रॅक्ट करते. सो म्हणून तुम्हाला जर तुमचं आयुष्य बदलायचं आहे ना, तर मुळापासून त्या झाडाला, नेगेटिव्हिटीच्या विचारांना तुमच्या मनातून उखडून टाका. त्याच्यानंतर नवीन रोपण करा. पण रोज तुम्हाला ते बी खोदून नाही बघायचं आहे, अरे झाडा तू वरती कधी येणार. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते ऑटोमॅटिकली येणार. 5 महिने 6 महिने पॉझिटिव्ह बोला की मला खूप छान पगार आहे, मी महिन्याला 1,00,000 रुपये कमवते. ज्याच्यावरती तुमचा विश्वास असेल ते बोला. सो बेबी स्टेप्स घ्या. आज जर तुम्ही 10,000 कमवताय तर 20,000 मॅनिफेस्ट करा. आज जर तुम्ही 20 कमवताय तर 25ला करा. सो 10-15% तुम्ही तुमची इन्कम वाढवू शकता, 50%ने वाढवू शकता. पण ज्याच्यावर तुमचा विश्वास बसेल त्या गोष्टी अफर्म करा. तुम्हाला जर एखादं नातं ठीक करायचं आहे, सो थँक्यू सो मच युनिवर्स, थँक्यू सो मच गॉड, किंवा तुमचा स्वामी समर्थांवर विश्वास असेल, थँक्यू सो मच स्वामी, फायनली माझं नातं सो अँड सो पर्सन बरोबर इतकं छान झालं आहे. आम्ही एकत्र खूप हॅपी आहोत, अबंडंट आहोत आणि सक्सेसफुल आहोत. सो जेव्हा तुम्ही तुमच्या नात्याला स्वतः ब्लेसिंग द्यायला सुरू करता ना, त्याच्यानंतर तुम्ही बघाल 3 महिने 2 महिने तुम्हाला दिसणार नाही, पण ना जाणवायला लागेल की आयुष्य बदलतं आहे. सो कालच माझी एक कॉल माझा चालू होता. माझी एक क्लायंट आहे. सो तिने मला सांगितलं की मला ना तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. मी म्हणाली दे. सो गेल्या 1 वर्षापासून आमचं बोलणं होतं आहे कंटिन्युअसली आणि त्याच्यामध्ये मी ऑब्झर्व केलं की हां, प्रॉब्लेम जे पण आहे ते आपल्याच आतमध्ये असतात, तेच मी सगळ्यांना समजवते. सो त्याच्यानंतर ती मला तेव्हा नेहमी सांगायची की नाही सोनाली, तू बोलतेस म्हणून मी करते, पण माझा विश्वास नाही आहे आणि मला नाही वाटत की हा पर्सन कधी बदलेल. आणि म्हणजे इथपर्यंत झालं होतं की पोलीस स्टेशनपर्यंत गोष्ट पोचली होती 2दा आणि त्या दोन्ही वेळेला तिने मला कनेक्ट केलं होतं की मॅम मला 2 मिनटं बोलायचं आहे, मी बोलू शकते का. सो एमर्जन्सी होती म्हणून मी त्यांच्याशी बोलली, त्यांना समजवलं, शांत केलं आणि कालचा तो गुड न्यूजचा कॉल मला आला. सो फायनली शी सेड की आता तिला काही फरक पडत नाही आहे आणि खूप छान चाललं आहे आयुष्य. आणि जेव्हापासून ती स्वतःवर लक्ष द्यायला लागले तेव्हा तो पर्सनसुद्धा बदलायला लागला आहे. सो जेव्हा तुम्हाला कोणाला बदलायचं असतं ना, तेव्हा तुम्ही आधी स्वतःला बदला. जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा आयुष्य ऑटोमॅटिकली बदलायला लागतं. खूप छोट्या, साध्या आणि सहज गोष्टी असतात. सो त्या मोमेंटला जेव्हा तुम्हाला राग येतो, 5 मिनटं 10 मिनटं वेट करा, शांत राहा, मोठे श्वास घ्या. म्हणून आयुष्यामध्ये लाईफ कोच गरजेचा असतो. दर आठवड्याला माझे क्लासेस चालतात. फक्त प्राईस मी 777 ठेवली आहे. एव्हरी फ्रायडे माझे क्लासेस आहेत. लाईव्ह 1 तास मी तुम्हाला शिकवते. 4 क्लास भेटतात प्लस व्हिडिओमध्ये माझे जे पण टीचिंग आहे त्या सगळ्या तर मी देतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला ॲक्टिव्हिटीज देते एव्हरी डे, 2 दिवसांनी 3 दिवसांनी. त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला फक्त करायच्या असतात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्यासारखे अनेक सोल्स एकत्र आलेले असतात. त्याच्यामुळे आपण सगळे कनेक्टेड असतो आणि त्याच्याने सुद्धा तुमचं आयुष्य बदलतं आणि तुम्ही माझ्याशी लाईव्ह त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कनेक्ट राहू शकता. सो आपल्या आयुष्याला नेहमी एक लाईफ कोच असावं, सो जेणेकरून आपल्या आयुष्याला चांगलं वळण लागतं. बिकॉज आपण कुठे पॉझिटिव्ह राहायचं हे शिकवणारं जेव्हा कोण असतं ना, तेव्हा फार बरं वाटतं आणि आपल्याला एक आधार असतो त्या पॉझिटिव्हिटीचा. सो क्रिस्टल्स तर डेफिनेटली आपल्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ॲड करतात, पण त्याच्यासोबतच आपलं माइंडसेट ते स्ट्रॉंग असायला हवं. माइंडसेट स्ट्रॉंग असेल ना तर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतात. म्हणून तुम्ही जे बोलताय तेच तुम्ही पेरताय. सो जे पेराल तेच उगवेल आणि जे तुम्ही दुसऱ्यांना
देताय तेच तुमच्याकडे परत येणार आहे. सो त्याच्यामुळे तेच द्या जे तुम्ही घेऊ शकाल. सो शब्द बदला, स्वतःच्या आयुष्याबद्दलचे शब्द बदला. तुम्ही दुसऱ्यांची वाट नाही लावत आहात, तुम्ही तुमची वाट लावताय तुमच्या शब्दांनी. सो नेहमी पॉझिटिव्ह शब्द वापरा. जसं मी उदाहरण सांगते की एक क्लायंट आहे, तिने मला सांगितलं की नाही मॅम, माझं आणि माझ्या नवऱ्याचं पटतच नाही आहे, गेले इतके वर्ष झाले. सो त्याच्याऐवजी हे म्हणा ना की मॅम, ह्यांचं आणि माझं पटलं असतं तर किती बरं झालं असतं ना. अर्थ तोच आहे. सी आपल्याला इतकी छान मराठी भाषा भेटली आहे, वळवावी तशी वळते. सो वापरा ना. वाक्य तेच आहे, अर्थ वेगळा आहे, पण शब्द मी पॉझिटिव्ह वापरले. मला उशीर होतोय तर मी काय म्हणाल की अरे चल चल, मला तनिया चल लवकर चल, आपल्याला लवकर पोचायचं आहे. जर समजा मी एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायचा प्रयत्न करते, किती बरं झालं असतं ना आपल्याकडे कार असते तर, किती बरं झालं असतं ना आपल्या अकाउंटमध्ये 20 लाख असते तर, किती बरं झालं असतं ना मी फायनान्शियली फ्री झाली तर. सो ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होणार आहेत. शब्द बदला, आयुष्य बदलेल. सो आता ही सिरीज कंटिन्यू फॉलो करा. कमेंटमध्ये सांगा की ह्या व्हिडिओतून तुम्ही काय शिकलात. बिकॉज तुमचा एक कमेंट, तुम्ही युनिवर्समध्ये जेव्हा रजिस्टर करता ना, तेव्हा युनिवर्ससुद्धा तुमच्या ह्या कमेंटची दखल घेत असतो. कारण परमपिता परमात्मा परमेश्वर तो एकच आहे आणि तो तुमच्यातच आहे. सो तुमच्या एका कमेंटची मी वाट बघते. सो मलासुद्धा कळेल की कोण कोण माझ्याशी जोडले गेलेले आहेत. जेव्हा मी तुमची नावं वाचते, तुम्ही कुठून आहात हे मला कळतं, तेव्हा मलासुद्धा फार आनंद होतो. सो मी आहे तुमची फ्रेंड स्पिरिच्युअल सोना. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. माझं हिंदी यूट्यूब चॅनलसुद्धा आहे स्पिरिच्युअल सोना, त्यालासुद्धा सबस्क्राईब करा. बाय बाय.